नमस्कार. तर आपण बुध मैदानात आहोत आणि आपल्या सोबत आहेत गुलालाचे मानकरी, आजच्या मैदानाचे गुलालाचे मानकरी. तर मला पहिल्यांदा याचं नाव सांगा. त्याचं पाखरे, छोटा पाखऱ्या. आमचा पहिला जुना इस्लामपूरचा पाखऱ्या पळत होता, हिंदी केसरी झालेला. त्याच्या नावाने पळतोय पाखऱ्यात. तुमचं नाव काय? शरद ड्रायव्हर आंधळे. आज जेव्हा मैदानात आलेला कसं नियोजन केलेलं सगळं? नियोजन आमचं ओरिजिनल सकाळी पायरा झाला 8 वाजता. रात्री 3 बैलवाल्याने आम्हाला होय म्हणून नाही म्हणून सांगितलं, आणि त्या बैलाने आज तिन्ही बैलांनी आज गटात मार खाल्ला आणि आपला बैल सकाळी 8 वाजता पायरा करून आलाय. गटात सामना झाला ना, आता सीमी कडे काढला डाव्या साईडनं. आजचं पायऱ्याचं नियोजन कुणाबरोबर होतं? तडवळ्याचं शाहीर पलटण. शाहीर मध्ये तुम्ही पळताना काय बघितलेलं? त्याचे प्रॅक्टिस आपल्याच नियोजनातलं पहिल्यापासून तो दुखांदी आतनं पळतो आणि आपला दुखांदी बाहेरनं पळतो. त्याच्याबरोबर आधी कुठं मैदान झालेलं? त्याच्याबरोबर झालं, पहिल्यांदाच झालं आज. पहिल्यांदाच झालेला. गटामध्ये कसा सामना झाला? कोणत्या गटात पाहिली गाडी? कोणत्या तासावर? 15व्या गटात पळवली ती. 5 नंबरच तासावर पळवली ती. आणि आता सीमीला बी 5 नंबर तासावर पळाली. एकूण तास किती? 7 आहेत. सेमी मध्ये कुठल्या तास? सीमी कडूनच होतो 5 न. कोणत्या सेमीत? 5व्या सीमीत होतो. 5व्या सेमीत असं झालं. आणि जेव्हा गाडी सुटली सेमीला जायच्या आधी तुमचं नियोजन कसं चाललेलं? गटात तर बसलेले आहे, सेमीला जायच्या आधी नियोजन सीमीला ते मालक म्हणलं होतं कसं काय आपला बैलकडे, म्हणलं आपला 100% कडे पळतो, काय अडचण नाही आपल्या गाडीला येणार. खाली झेंडा पडल्यानंतर 10 फुटात सांगितलं होतं की आपली गाडी बसली मोर. आणि महत्वाचं वैशिष्ट्य ह्या बैलाचं, डाव्या साईडनं जे इतक्या वेळेस कडे आला तितक्या वेळेस फायनलला राहिला. पेडगावला सलग 4 8 डाव्या साईडनं कडेला 4 वेळा फायनल राहिला. 4 वेळा. हो, आणि आज 5वी वेळेस आहे कडे आलाय, आज बी राहिला. त्याची खासियत काय पळताना? त्याची खासियत म्हणजे काय ना, तसं म्हणजे एखादा आटा फेल झाला तर दुसऱ्या आटात 100% फायनल राहतो, म्हणजे नाराज करत नाही आम्हाला कधी. बाकीचे बैल आणि यामध्ये काय फरक आहे? तसं काय नाही फरक, म्हणजे सांगा. बाकीचे बैल आणि यामध्ये काय फरक आहे? वेगळा जाती जातीमध्ये बैलांचा फरक राहतोय. गावठी, म्हैसूर मध्ये, धनगर खिलार. आता हे म्हटलं तर धनगर खिलार म्हणावं लागला, ते म्हैसूर मध्ये नाही. प्युअर दिसे. आणि आमचा मोठा पाखऱ्या ही आमचा देशीमध्येच मोडत होता, म्हणजे धनगर खिलार मध्ये मोडत होता. आमचा मोठा पाखऱ्या म्हणजे शिवाजी दांजे इस्लामपूरचे सरपंच आणि त्यांचे छोटे बंधू बलनाना. आणि काय गोष्टीनं ही पाखऱ्यामुळे नातं तयार झालं. ही त्यांची जाव आहे, ते शरद ड्रायव्हर आंधळे. आणि बैलापासून नाते तयार होत गेली. आणि नात्यापासून तो बैल पुन्हा आम्ही चांगला पळाला, बंदीत चांगला पळून बंदीत बी त्रास झाला, पुन्हा बंदीत बंद झालो. त्यामुळे पळायचा पुन्हा दिवस पुन्हा बंद झाल्यामुळं मग सरपंचांनी बैल घेतला पाखऱ्या म्हणून. ह्याचं नाव पुन्हा पाखऱ्या ठेवलं. लहानपणीच घेतला. आणि हे लहानपणी म्हणजे घ्यायचा म्हणजे असा घेतला सरपंच पहिल्यापासून नाथ बैलाच असल्यामुळे सरपंचांनी पुन्हा ही बघत बघत एक व्यवहारानं वासरू घेतलं आणि 25,000 वासरू घेतलं. मग सरपंच म्हणले काय नाही, मग गट 5 झाले, त्याचं पाखऱ्या नाव ठेवलं आम्ही. आणि मग ह्यो आम्ही पळवायला लागलो. आमच्या राजा संघ पळाला, मोरदरी संघ पळाला, आम्ही राहिलो कबाली संघ पळाला, चांगल्या संघ पळाला, कडगुंच्या चिक्या संघ पळालो, भालच्या सुलतान संघ पळालो. म्हणजे बैल राहायसारखा आजचा भरपूर राहिला. पण आम्हाला काय व्हायचं की डावीनं आम्हाला भ्या वाटत होतं. खरा तर ह्याचा डावीच खांदा, पण डावी खांद्यानं का भ्या वाटतंय की खालचा सोडा झोला होतो ती कव्हर होत नव्हतं. पण कव्हर काय वेळेस होतो काय वेळेस नाही होत, त्यामुळे उजवी तरी ठाम असायची. त्याच्यामुळे त्यांनी आज डावी त्यांनी सक्सेस करून धावली. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आला की आमच्या डावीनं पळतो. मध्यंतरी कालावधीत थोडंसं आम्ही थांबलो होतो, त्याचा बैल बी आजारी होता, थोडंसं पायाला लागलं होतं त्याच्या. आणि इद्रापणा थोडा असल्यामुळे म्हणजे पळताना नाही, पण असं आम्ही थोडंसं मागं कुणी गेलं काय कुठं गोट्यावर कुठे एकदम दचकतोय काय असं लाद घालतोय मागं. स्वभाव रागीट आहे. स्वभाव रागीट आहे. त्याच्यामुळं आज त्यांनी समजा धावलं आणि आम्ही गॅपवर पळतो. आणि थोडं चर्चेत कमी असल्यामुळे बैल देणार ते आम्हाला. तासाला होय म्हणते ती, पुन्हा नाही म्हणते ती. काय जणांनी होय म्हणली काय नाही म्हणली, पण त्यांना आज धावून दिलं की आम्ही नक्की काय आहे, पण ती बैलांना धावला आम्ही नाही. आणि आता सुद्धा आमचं एकामेका तिरगीमिरगी चालू, डावी नको डावी नको, म्हणजे सीमी 5 न निघाला. आणि 1 नंबर तासामध्ये मी शरद ड्रायव्हरला म्हणलो होतो उजवीनं आत निघालो, नाही म्हणले आज डावीनं घालो. कसं कसं म्हणते आम्हाला सक्सेस आज झालं. त्यामुळे आम्ही समजा आमची टीम आंधळी, बिदाल, फोनशिरस, इस्लामपूर हे आम्ही एका म्हणजे समधी एका गावात असल्यामुळे समधी 6 गोळा होतो, इतक्या गावची असली तरी. पण का तर बैलावर तेवढं प्रेम आहे, कुठे पळाय असू द्या. त्याच्यामुळं ही बैल आम्हाला आज म्हणजे आम्ही बैलावर प्रेम पहिल्यापासूनच आहे. त्याच्यामुळं या बैलांना आज आम्हाला सक्सेस करून लावलं. आणि आमचा विश्वास आहे प्रेमाचं फळ तुम्हाला, प्रेमाचं फळ मिळालं ते मिळालं नक्कीच मिळणार. आणि आम्हाला आनंद ह्याच्यापासून मिळतोयच का, तर ही आज आम्हाला एक हो अशी अपेक्षा आहे. म्हणजे गर्व करत नाही, गटाला वेगळं नियोजन, सीमेला वेगळं, फायनलला वेगळं असतं, पण विश्वास आम्ही म्हणून आजच्या गाडीचा गॅसवर आम्ही सांगितलं की आम्ही ही करू शकतो. आजचा हा गुलाल किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी? खास आमच्यासाठी ही लय मोठा
म्हणजे का गुलाल महत्वाचा आहे की पायऱ्यासाठी क्षेत्रात काय झालंय, रातभर पायरा नव्हता, याच लय त्रास झाला आम्हाला. सकाळी 8 वाजता शरद पाहुण्यानं सांगितलं पायरा झालाय, मग पायरा झाल्यामुळे मग ही पायरा आम्हाला सक्सेस होऊन आज आम्ही गुलाल पात्र होतोय बुधमध्ये. वेळापूरला मागच्या त्याला 3 नंबर केले. वेळापूरला दीड महिना आजारी होता बैल, डायरेक्ट आट्यात काढून बैलांनी 3 नंबर केला. 1.5 महिन्यात पायाला लागलं दोन्ही नक्कीच्या मध्ये. त्याच्यानंतर अनपटवडेला क्वार्टरला राहिलो, त्याच्यानंतर राहिला फायनलला. आता भरपूर जणांना बघतो की तोच मेन प्रॉब्लेम येतोय, पायऱ्याच्याच अडचणी येतात. मग त्यासाठी आता पहिल्यासारखी माणुसकी राहिलेलीच नाही. आज मी मस्त जुना ड्रायव्हर आहे, पण पहिली माणसं जे होते आपली ती सुद्धा एक बैल द्यायला नाकार देते. मग कुठंच बैल दिसत नाही, काय व्हाय नाही काय, पण एक विश्वासच राहिला नाही बैल मालकावर. असं झाला विषय. सर्वसामान्य माणसासाठी नाही खूप अवघड झालं. एक जण थोडीशी माणसं आहेत लोक बरं का, की आपल्या शब्दावर येतात, पण आताच्या काळात पैसा आहे. पैसा म्हणल्यावर रात्रीत काही बी होते. पैसा देतो म्हणले की झालेला पायरा पडते, ती माणसं पैशाची बैल देते दुसऱ्याला. पण बघतो की असे प्रॉब्लेम होत आहेत, तुम्ही जसं म्हटलं तसं. मग त्यासाठी तुम्ही असे प्रयत्न केला का की घरचं साच तयार करून पाळवायचं? घरची बी आमची बैल येते भरपूर, पळवतो की आम्ही इकडे तिकडे, पण कसं होतं आणि आतापर्यंत घरची किती जागा फायनल राहील, तसं काय नाही, घरची बी पळते. चालेल, तुम्हाला आज जो गुलाल भेटलेला आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 77 096 97 298. नाव? शरद ड्रायव्हर आंबे. चालेल, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार आहोत आणि तुम्हाला या गुलालाच्या खूप खूप शुभेच्छा.